बाळा, हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐक, कारण आज मी तुला तुझ्या आयुष्यात दिसणाऱ्या अशा 5 बदलांबद्दल सांगणार आहे, ज्यांकडे आपण अनेकदा अगदी साधी गोष्ट म्हणून पाहतो. पण कधी-कधी एखाद्या कठीण काळातून बाहेर पडताना आपल्या विचारांमध्ये, आपल्या परिस्थितीत आणि आपल्या आजूबाजूच्या छोट्या-छोट्या घटनांमध्ये बदल जाणवायला सुरुवात होते. कदाचित सध्या तू अशाच एका काळातून जात असशील. खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसतील. एखादं काम वारंवार अडकत असेल, मनात सतत चिंता असेल किंवा कितीही मजबूत राहण्याचा प्रयत्न केला तरी आतून एक प्रश्न तुला सतावत असेल की माझ्या आयुष्यात चांगला काळ कधी सुरू होणार. म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे आणि या 5 बदलांपैकी शेवटचे 2 बदल विशेष लक्षात ठेव, कारण ते आपल्या स्वतःच्या मनाशी आणि आपल्या कृतीशी जोडलेले आहेत. हा संदेश भविष्याची खात्री किंवा चमत्काराची हमी म्हणून घेऊ नकोस. स्वामी समर्थांच्या विचारांमधून प्रेरणा घे, स्वतःचे प्रयत्न सुरू ठेव आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांकडे लक्ष दे. पहिला बदल, ज्या गोष्टींची सतत भीती वाटत होती, त्यांच्याकडे पाहण्याची तुझी पद्धत बदलू लागते. वाईट काळात सगळ्यात आधी काय होतं माहीत आहे का? समस्या वाढण्यापेक्षा आपल्या मनात त्या समस्येची भीती वाढते. एखादं काम करायचं असतं, पण मन म्हणतं, माझ्याकडून होणार नाही. एखादा निर्णय घ्यायचा असतो, पण आपण सतत विचार करत राहतो. एखादी संधी समोर असते, पण मागच्या अपयशाची आठवण आपल्याला मागे खेचत असते. पण एक दिवस अचानक तुला जाणवतं, की नाही, यावेळी मी प्रयत्न करून पाहणार. समस्या अजून पूर्णपणे संपलेली नसते. परिस्थिती अजून तशीच असते, पण तुझ्या मनातली भीती थोडी कमी झालेली असते. हा बदल खूप महत्त्वाचा आहे, कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी अनेकदा माणसाचा दृष्टिकोन बदलतो. काल ज्या गोष्टींसमोर तू घाबरत होतास, आज त्याच गोष्टींकडे तू शांतपणे पाहू लागतोस. काल जिथे तुला शेवट दिसत होता, आज तुला तिथे एक छोटीशी शक्यता दिसू लागते. म्हणून जर तुला स्वतःमध्ये असा बदल जाणवत असेल, तर त्याला दुर्लक्ष करू नकोस. स्वतःला सांग, मी अजून प्रयत्न करू शकतो. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेव आणि पुढचं पाऊल स्वतःला उचल. दुसरा बदल म्हणजे जुन्या अडचणींच्या मध्ये छोट्या-छोट्या संधी दिसू लागतात. कधी-कधी आपण मोठ्या चमत्काराची वाट पाहत असतो, त्यामुळे आपल्या समोर आलेली छोटी संधी आपल्याला दिसतच नाही. समजा एखादं काम अनेक दिवसांपासून अडकलं आहे. अचानक कोणीतरी तुला एक माहिती सांगतो, एखादा फोन येतो, एखादी नवीन व्यक्ती भेटते, एखादी संधी मिळते किंवा ज्या गोष्टींबद्दल तू प्रयत्न करायचे थांबवले होतेस, त्याबद्दल पुन्हा काहीतरी हालचाल सुरू होते. ही गोष्ट लगेच तुझं आयुष्य बदलणार नाही, पण ती तुला पुढची दिशा दाखवू शकते. म्हणून पुढच्या काही दिवसांत एखादी छोटी संधी समोर आली, तर फक्त ही तर छोटी गोष्ट आहे म्हणून सोडून देऊ नकोस. तिचा शांतपणे विचार कर. योग्य आहे का ते तपास आणि योग्य असेल तर प्रयत्न कर. कारण मोठा बदल अनेकदा छोट्या निर्णयापासून सुरू होतो. स्वामी समर्थांच्या संदेशाचा अर्थ फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, तर योग्य संधी आली तर तिला ओळखून योग्य कृती करणेही आहे. तिसरा बदल, तुझं मन हळूहळू शांत होऊ लागतं. हा बदल बाहेरून कुणालाच दिसणार नाही, पण तुला स्वतःला तो जाणवेल. कदाचित आधी एखादी गोष्ट दिवसभर डोक्यात फिरायची. रात्री झोपताना त्याच विचारांचा त्रास व्हायचा. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिंता व्हायची. पण काही काळाने तुला जाणवले, की आता त्या गोष्टींचा विचार आला तरी पूर्वीसारखी घालमेल होत नाही. तू म्हणशील, जे होईल ते योग्य पद्धतीने पाहू. ही शांतता म्हणजे समस्या नाहीशा झाल्याचा असं नाही. त्याचा अर्थ असा आहे, की तू समस्यांशी सामना करण्यासाठी आतून थोडा मजबूत होत आहेस. आणि हा खूप मोठा बदल आहे. कारण मन शांत असेल तर आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. घाईत असलेला निर्णय आणि मन शांत घेतलेला निर्णय यात खूप मोठा फरक असतो. म्हणून जर सध्या तुझ्या आयुष्यात चिंता असूनही मनात कुठेतरी शांतता निर्माण होत असेल, तर त्या शांततेची किंमत समजून घे. काही मिनिटांचं स्वामींचं स्मरण कर. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष दे. चौथा बदल, तुझ्या आयुष्यातून काही लोक, काही सवयी किंवा काही गोष्टी हळूहळू दूर जाऊ लागतात. हा बदल सुरुवातीला चांगला वाटणारच नाही. कधी एखाद्या व्यक्तीपासून अंतर निर्माण होतं, एखादी जुनी सवय कमी होते, काही गोष्टी ज्या आपण रोज करत होतो, त्या आता आपल्याला योग्य वाटत नाहीत किंवा काही लोकांच्या बोलण्याचा पूर्वीसारखा परिणाम होत नाही आणि आपण विचार करतो, माझ्याबरोबर असं का होतंय? पण प्रत्येक बदल वाईट नसतो. काही वेळा आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नातं किंवा प्रत्येक व्यक्ती वाईट आहे.
फक्त एवढं समजून घे, की आपल्याला आयुष्यात कोणती गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते आणि कोणती गोष्ट सतत मागे खेचते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जर एखादी सवय तुझा वेळ वाया घालवत असेल, एखाद्या गोष्टीमुळे तुझं मन सतत नकारात्मक होत असेल किंवा एखाद्या चुकीच्या निर्णयाची पुनरावृत्ती होत असेल, तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. कदाचित हा बदल तुझ्या पुढच्या प्रवासाची सुरुवात असेल. आणि आता 5वा बदल. तर 5वा बदल असा आहे, की तुला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवावासा वाटू लागतो. हा सर्वात मोठा महत्त्वाचा बदल आहे. कारण कितीही लोकांनी तुला प्रोत्साहन दिलं, कितीही संदेश ऐकले, कितीही सकारात्मक गोष्टी पाहिल्या, तरी शेवटी तुझ्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी तुला स्वतःलाच उभं राहावं लागेल. कदाचित तू अनेकदा अपयशी झाला असशील. कदाचित लोकांनी तुला कमी लेखलं असेल. कदाचित तू स्वतःलाच अनेकदा म्हटलं असेल, "माझ्याकडून हे होणार नाही." पण अचानक एक दिवस तू पुन्हा म्हणतोस, "एकदा अजून प्रयत्न करतो." बस हा बदल छोटा नाही. कारण ज्या माणसाने स्वतःवरचा विश्वास परत मिळवला, त्याच्यासाठी परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण होते. कदाचित याच वेळी तुला तुझ्या जुन्या स्वप्नांची आठवण होईल. कदाचित एखादं काम पुन्हा सुरू करावंसं वाटेल. कदाचित तू स्वतःला सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलशील. त्या क्षणी स्वतःला थांबवू नकोस. श्रद्धा ठेव, पण कृतीही कर. स्वामींचं नाव घे, पण त्याचबरोबर तुझं कामही कर. प्रार्थना मनाला ताकद देऊ शकते, पण त्या ताकदीचा उपयोग करून पुढे जाण्याची जबाबदारी ही आपलीच असते. बाळा, आता मागे वळून पहा. कदाचित तुझ्या आयुष्यात यापैकी एखादा बदल आधीच सुरू झाला असेल. कदाचित तुला स्वतःमध्ये जास्त शांतता जाणवत असेल. कदाचित एखादं अडलेलं काम पुन्हा सुरू झाले असेल. कदाचित काही चुकीच्या सवयींपासून तू दूर होत असशील किंवा कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकत असशील. जर असं असेल, तर स्वतःला एक गोष्ट सांग, हा माझ्या आयुष्याचा शेवट नाही, हा नवीन सुरुवातीचा काळ आहे. आणि जर सध्या तुझ्या आयुष्यात यापैकी काहीही घडत नसेल, तरी निराश होऊ नकोस. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. कुणाला यश लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, पण उशीर म्हणजे अपयश नाही. तुझ्या हातात जे आहे ते कर. आज एक चांगली गोष्ट सुरू कर. उद्या त्यात आणखी एक पाऊल टाक आणि अशा छोट्या प्रयत्नांमधूनच मोठे बदल तयार होतात. आज या संदेशातून एवढंच लक्षात ठेव, वाईट वेळ कायमची नसते. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि संधीही बदलतात. त्यामुळे आज कितीही मोठी कठीण परिस्थिती असली, तरी स्वतःला संपलेलं समजू नकोस. तुझी गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. ज्याच्या मनात आज चिंता आहे, त्याला धैर्य मिळू द्या. ज्याच्या आयुष्यात अडचणी आहेत, त्याला योग्य मार्ग सापडू दे. ज्याने आशा सोडली आहे, त्याला पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद मिळू द्या. आणि ज्याच्या मनात एखादं चांगलं स्वप्न आहे, त्याला ते पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा मिळू दे. जर हा संदेश तुझ्या मनाला लागला असेल, तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर आज स्वतःसाठी एक छोटासा सकारात्मक निर्णय घे. कारण कदाचित तुझ्या आयुष्यातील पुढचा बदल एखाद्या चमत्काराची वाट पाहण्यात नाही, तर तुझ्या स्वतःच्या एका छोट्या प्रयत्नात दडलेला असेल. श्री स्वामी समर्थ.